श्री स्वामी समर्थ. भक्त हो, उद्याचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे हे आज कोणालाच माहीत नसतं. पण आजपासून तुमच्या नजरेसमोर येणाऱ्या एका छोट्याशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका. कारण ती गोष्ट अगदी साधी दिसेल. कदाचित तिच्याकडे पाहून तुम्ही म्हणाल, यात काय विशेष आहे? पण लक्षात ठेवा, कधीकधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल मोठ्या आवाजात येत नाही. तो अगदी शांतपणे येतो. एका छोट्याशा संधीच्या रूपात, एका नवीन ओळखीच्या रूपात, एका अनपेक्षित विचाराच्या रूपात किंवा एखाद्या अशा निर्णयाच्या रूपात जो सुरुवातीला अगदी सामान्य वाटतो, पण नंतर तोच निर्णय आपल्या आयुष्याला वेगळ्या दिशेने घेऊन जातो. आणि म्हणूनच आजचा हा संदेश खूप महत्त्वाचा आहे. कारण तुमच्या आयुष्यात एक अशी संधी येणार आहे जी कदाचित इतरांच्या नजरेत साधी असेल, पण तुमच्यासाठी ती खूप मोठी ठरू शकते. यावेळी फक्त एक गोष्ट करा, ती संधी ओळखा आणि त्यासाठी आजचा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण शेवटी आपण अशा काही खुणांबद्दल बोलणार आहोत ज्या तुमच्या समोर आलेल्या योग्य संधीला ओळखायला तुम्हाला मदत करतील. भक्त हो, संधीचा पहिला संकेत तुमच्या मनात अचानक झालेला नवीन विचार. तुमच्या मनात एखादा विचार अचानक येतो आणि तुम्ही त्याला सहज विसरून जाता, पण काही दिवसांनी तोच विचार पुन्हा मनात येतो, पुन्हा आणि पुन्हा. कदाचित तो एखादं नवीन काम सुरू करण्याचा विचार असेल, कदाचित जुनी इच्छा पूर्ण करण्याचा विचार असेल, एखादं कौशल्य शिकण्याचा विचार असेल, किंवा खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गोष्ट प्रत्यक्षात आणण्याची इच्छा असेल. अशा विचारांकडे नेहमी दुर्लक्ष करू नका. कारण प्रत्येक विचार संधी नसतो, पण काही विचार आपल्या आयुष्यातील पुढच्या पायरीची सुरुवात असू शकतात. म्हणून आजपासून एक छोटी सवय लावा. मनात आलेला सकारात्मक विचार लगेच नाकारू नका. तो लिहून ठेवा, त्याच्यावर विचार करा आणि स्वतःला विचारा, हा विचार मला पुढे घेऊन जाऊ शकतो का? कदाचित तुमच्या आयुष्यातील पुढची दिशा तुमच्या मनात आधीच जन्माला आली असेल, फक्त तुम्ही तिच्याकडे लक्ष दिलं नसेल. आता मला तुमच्याकडून एक खास कमेंट हवी आहे. तुमच्या मनात सध्या एखादं नवीन स्वप्न असेल, एखादी इच्छा असेल किंवा काहीतरी नवीन सुरू करण्याचा विचार असेल, तर कमेंटमध्ये फक्त लिहा, मी नवीन सुरुवातीसाठी तयार आहे. श्री स्वामी समर्थ. ही कमेंट फक्त माझ्यासाठी नाही, ती तुमच्या स्वतःच्या मनासाठी आहे. आणि हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. ज्याच्या आयुष्यात नवीन सुरुवात करण्याची इच्छा आहे त्याच्यासोबत हा संदेश शेअर करा. आणि अशा सकारात्मक आणि संदेशांसाठी स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण पुढे आपण त्या दुसऱ्या संकेताबद्दल बोलणार आहोत जो अनेक लोकांच्या समोर येतो, पण तो त्याला संधी समजतच नाही. दुसरा संकेत जे तुम्हाला घाबरवतं तेच कदाचित तुम्हाला वाढवणारं असतं. समोर एखादी नवीन गोष्ट आली, मनात लगेच भीती निर्माण झाली, तर त्याचा अर्थ नेहमीच ती गोष्ट चुकीची आहे असा होत नाही. कधीकधी भीतीचं कारण असतं, हे माझ्यासाठी नवीन आहे. आपल्याला जे परिचित आहे त्यात आपण सुरक्षित वाटतो, पण नवीन मार्गावर पाऊल ठेवताना मन थोडं अस्वस्थ होतं. कारण तिथे आपल्याला पुढचं सगळं माहीत नसतं आणि म्हणून आपण मागे हटतो. पण आयुष्यातील प्रत्येक मोठी प्रगती एकदा तरी अपरिचित पाऊल टाकल्याशिवाय होत नाही. म्हणून पुढच्या वेळी तुमच्यासमोर एखादी नवीन संधी आली तर लगेच होकार देऊ नका, पण लगेच नकारही देऊ नका. तिला समजून घ्या, तिचा विचार करा, तुमच्या क्षमतेचा अंदाज घ्या आणि मग निर्णय घ्या. कारण धैर्य म्हणजे भीती नसणं नाही, धैर्य म्हणजे भीती असून योग्य पाऊल उचलण्याची तयारी. कदाचित तुमच्यासमोर येणारी पुढची संधी तुम्हाला थोडी घाबरवेल, पण त्याच संधीमुळे तुम्हाला तुमच्यातील अशी ताकद कळेल जी आजपर्यंत तुम्हालाही माहीत नव्हती.
जर हा विचार तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, भीतीपेक्षा माझा विश्वास मोठा आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. आता आपण त्या संकेताकडे जाणार आहोत जो आपल्या आयुष्यातील संधी आणि साधी घटना यांच्यातला फरक दाखवू शकतो. तिसरा संकेत, जी गोष्ट तुम्हाला पुढे घेऊन जाते तिच्याकडे लक्ष द्या. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आली, तिने एखादा सल्ला दिला, तुम्हाला एखादी नवीन माहिती मिळाली किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याची अचानक संधी मिळाली आणि त्यातून तुमच्यासमोर आणखी एक नवीन मार्ग तयार झाला, तर त्या गोष्टीला हलकं समजू नका. कधीकधी एक संधी दुसऱ्या संधीचा दरवाजा उघडते. पहिली पायरी छोटी असते, पण तिच्यानंतरचा प्रवास मोठा असतो. म्हणून प्रत्येक गोष्टीकडून लगेच मोठा परिणाम अपेक्षित ठेवू नका. काही गोष्टीचं महत्त्व वेळ गेल्यावर समजतं. आज जी गोष्ट छोटी वाटते तीच उद्या तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची आठवण बनू शकते. म्हणून तुमच्या आजूबाजूला येणाऱ्या सकारात्मक बदलांकडे लक्ष द्या. कोणी चांगला सल्ला दिला, ऐका. नवीन कल्पना सुचवली, लिहा. नवीन संधी दिसली, तिचा विचार करा. आणि तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर तिला जपा. कारण कदाचित याच छोट्या गोष्टी एकत्र येऊन तुमच्या आयुष्यातील मोठा बदल घडवतील. आता एक काम करा, कमेंटमध्ये तुमच्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट लिहा. स्वामी, मला योग्य संधी ओळखता येऊ दे. श्री स्वामी समर्थ. ही तुमची आजची सकारात्मक प्रतिज्ञा समजा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि स्वामी संदेश चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचा एक छोटासा सहभाग या संदेशाला आणखी लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. आता सर्वात महत्त्वाचा भाग, तुमच्या आयुष्यात येणारी संधी कदाचित तुम्हाला एखाद्या मोठ्या भेटवस्तूसारखी मिळणार नाही. ती कदाचित एखाद्या समस्येच्या मागे लपलेली असेल. हो, कधीकधी एखादी अडचण आपल्याला थांबवण्यासाठी नसते, ती नवीन मार्ग दाखवण्यासाठी येते. एखादं काम बंद झालं तर कदाचित दुसरं काम शोधण्याची वेळ आली असेल. एखाद्या व्यक्तीने नकार दिला तर कदाचित तुमच्यासाठी दुसरी योग्य व्यक्ती किंवा योग्य दिशा तयार होत असेल. म्हणून तुमच्यासाठी नवीन शक्यता उभी असते. म्हणून पुढे काही बदल झाला तर लगेच निराश होऊ नका. स्वतःला एकच सांगा, कदाचित यामागे माझ्यासाठी काहीतरी लपलेलं असेल, तेही अधिक चांगलं. ही सकारात्मक विचार करण्याची ताकद आहे. आणि आता मला तुमच्या सर्वात महत्त्वाची कमेंट हवी आहे. कमेंटमध्ये लिहा, स्वामी, मी मागे पाहणार नाही, मी पुढे जाणार आहे. स्वामी संदेश चॅनेलवरती विश्वास असेल तर लाईक करा, शेअर करा. स्वामी संदेश चॅनेल सबस्क्राईब करा. भक्त हो, प्रत्येक नवीन गोष्ट स्वीकारायची नाही, पण प्रत्येक गोष्ट शक्यता समजून घेण्याची तयारी ठेवायची. श्री स्वामी समर्थ.